नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा सामान्य समस्येबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला कधीही आणि कुठेही त्रास देऊ शकते, ती म्हणजे उचकी। तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की अचानक उचकी सुरू होते आणि ती थांबत नाही। पण यामागे नेमकं कारण काय आहे आणि उचकी आल्यावर किंवा ती येऊ नये म्हणून काय उपाय करता येतील हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। उचकी लागणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे जी आपल्या सर्वांना कधी ना कधी अनुभवायला मिळते। उचकी लागण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या फुफ्फुसांच्या खाली असलेला डायाफ्रॅम नावाचा स्नायू अचानक आकुंचन पावतो। डायाफ्रॅमचे हे अनियंत्रित आकुंचन झाल्यावर आपल्या घशातील स्वरयंत्राच्या मधली जागा, ज्याला ग्लोटिस म्हणतात, ती अचानक बंद होते। याचमुळे हिक असा विशिष्ट आवाज येतो। यामागे वॅगस आणि फ्रेनिक या नसांचा हात असतो, ज्या डायाफ्रॅमच्या हालचाली नियंत्रित करतात। जेव्हा या नसांना काही कारणास्तव धक्का बसतो तेव्हा उचकी सुरू होते। उचकी लागण्याची अनेक कारणे आहेत। चुकीच्या आहारामुळे उचकी लागण्याची शक्यता वाढते। मसालेदार, आंबट, तळलेले आणि जास्त तिखट पदार्थ खाल्ल्याने अन्ननलिकेत जळजळ होते, ज्यामुळे उचकी येऊ शकते। तसेच कार्बोनेटेड पेय आणि अल्कोहोलचे जास्त सेवन केल्यानेही पोटात गॅस निर्माण होतो, ज्यामुळे पोटावर ताण येतो। खूप गरम किंवा खूप थंड पदार्थ अचानक खाल्ल्याने तापमानातील बदलामुळे डायाफ्रॅमवर परिणाम होतो आणि उचकी सुरू होते। जीवनशैलीतील सवयी देखील एक महत्त्वाचे कारण आहेत। जेवताना खूप घाईघाईने खाल्ल्यास किंवा बोलत खाल्ल्यास आपण अनावश्यक हवा गिळतो, ज्यामुळे पोट फुगते आणि डायाफ्रॅमवर दबाव येतो। एकाच वेळी खूप जास्त खाल्ल्यास देखील हाच परिणाम होतो। या व्यतिरिक्त मानसिक ताण, चिंता, खूप हसणे किंवा अचानक धक्का बसल्यामुळे देखील उचकी येऊ शकते। या भावनांमुळे आपल्या मज्जासंस्थेमध्ये बदल होतात, ज्यामुळे डायाफ्रॅमच्या नसांना धक्का बसतो। उचकी थांबवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय करता येतात। श्वासोच्छवास आणि शारीरिक उपायांमध्ये काही वेळासाठी श्वास रोखून धरल्यास फुफ्फुसात कार्बन डायऑक्साईड जमा होतो। यामुळे डायाफ्रॅम शिथिल होतो आणि उचकी थांबू शकते। हळूहळू पाणी पिण्याने अन्ननलिकेतील आणि डायाफ्रॅमच्या नसांना एक प्रकारचा आराम मिळतो, ज्यामुळे उचकी थांबते। पुढे वाकून गुडघे छातीजवळ घेतल्यास डायाफ्रॅमवर दाब येतो, ज्यामुळे त्याचे आकुंचन थांबते। कागदी पिशवीत श्वासोच्छवास केल्याने कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढते, ज्यामुळे उचकी थांबते। जीभ बाहेर खेचल्याने घशातील स्नायू आणि नसांवर ताण येतो, ज्यामुळे उचकी थांबण्यास मदत होते। अन्न आणि पेयांच्या उपायांमध्ये 1 चमचा साखर, मध किंवा लिंबाचा एक तुकडा चाखल्याने मज्जासंस्थेचे लक्ष विचलित होते। वेलची पावडर कोमट पाण्यात घालून पिणे किंवा आल्याचा छोटा तुकडा चावणे हे उपायही प्रभावी ठरू शकतात। एक मोठा घोट थंड पाणी पिणे किंवा बर्फाचा छोटा तुकडा चोखणे हे देखील उचकी थांबवण्यास मदत करू शकते। बहुतेक वेळा उचकी काही मिनिटांत किंवा तासांत स्वतःहून थांबते, परंतु जर ती 48 तासांपेक्षा जास्त काळ थांबत नसेल किंवा ती इतकी तीव्र असेल की खाणे, पिणे किंवा झोपेत अडथळा येत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। दीर्घकाळ टिकणारी उचकी काही वेळा गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते, जसे की गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स रोग, मज्जासंस्थेचे विकार किंवा काही औषधांचे दुष्परिणाम। अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य निदान आणि उपचार करणे महत्त्वाचे आहे। डॉक्टर काही विशिष्ट औषधे लिहून देऊ शकतात किंवा काही गंभीर प्रकरणांमध्ये नर्व्ह ब्लॉक किंवा इतर उपचार सुचवू शकतात। उचकी लागल्यानंतर उपाय करण्यापेक्षा तिला प्रतिबंध करणे अधिक सोपे आहे। त्यासाठी आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे। जेवण हळूहळू आणि चावून खा, त्यामुळे अनावश्यक हवा पोटात जाणार नाही। एकाच वेळी जास्त खाणे टाळा, थोडे थोडे आणि वेळाने खा। कोल्ड ड्रिंक्स आणि सोडा यांचे सेवन कमी करा। तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी ध्यान, योगा किंवा कोणताही छंद जोपासा। या सोप्या टिप्समुळे तुम्ही उचकीचा त्रास टाळू शकता। लक्षात ठेवा, निरोगी जीवनशैली आणि योग्य आहार हे अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहेत। तर मित्रांनो, ही होती उचकी आणि तिच्यावरील काही सोपे उपाय। मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।